नमस्कार, मी सौ अंजली यादव साळत. सर्व काव्य रसिकांना माझा नमस्कार. कवितेत रमताना हे व्हिडिओची सिरीज मी सुरू करत आहे. यामध्ये माझ्या सर्व कविता आपल्यासमोर मी सादर करणार आहे. तर आजची कविता मी आपल्यासमोर घेत आहे आईवर. तर आपल्याला ही कविता नक्की आवडेल अशी मला आशा आहे. कवितेचं नाव आहे चाहूल. असंच एका संध्याकाळी अंधारून आलेलं भरून आलेलं आभाळ झाकाळून गेलेलं. शरीर की मन पण थकून गेले. भिंतीशी टेकून मग शांतपणे डोळे मिटले. ओळखीच्या चाहुलीने क्षणभर मन थरथरले आणि बाहेर सारं आभाळ ओसरले. एका प्रखर तेजाने मग सारं घर उजळलं. तिची ती हळुवार चाल अन निर्याचा गुळ सावरत जवळ आली. हातात चहाचा कप देत हसत म्हणाली, तुला आवडतो तसाच आहे, कडक आणि गोड. विस्फारलेले डोळे, गहिवरलेलं मन आणि हसण्या रडण्याच्या सीमेवरची अवस्था तिने लगेच ओळखली. गोड स्मित करत म्हणाली, तुला का असं वाटतंय? तुझं काही हरवलंय? तुझ्या आसपास बघ, सारं काही उजळलंय. डोक्यावरून हात फिरवत गोड आवाजात म्हणाली, वेडाबाई, जन्म म्हणजे फक्त येणं नाही आणि मृत्यू म्हणजे फक्त जाणं. आणि बाळा, आई कधी मरत नसते आणि ती जातही नसते. ती आई होऊन उरत असते तिच्या लेकरा. कसल्याशा चाहुलीने डोळे एकदम उघडले. दरवळलेला पवित्र सुगंध आणि एक स्पष्ट आभास. आणि तीच ती ओळखीची बांगड्याची किणकिण. परतणाऱ्या पावलांची चाहूल.